गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जी आम्हासी, गुरुपीठ आद्यंत. त्रैमूर्ती होऊनी आपण, तीर्थे करावी किंकारण. विशेष असे काय गोकर्ण, म्हणून गेले तयास्थाना. तीर्थे असती अपरंपारी, समस्त सांडूनी प्रीती करी. कैसा पावला दत्तात्री, अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ. ऐक शिष्या शिखामणी, तुवा पुशिले जे का प्रश्ने. संतोष झाला अंतःकरणी, सांगेन चरित्र श्रीगुरुचे. विस्तारुणी आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी, म्हणून लागला चरणासी, नामधारक प्रीती करे. ऐकोणी नामधारकाचे वचन, संतोषले सिद्धाचे मन. सांगत असे विस्तारोण, गुरुचरित्र परियेसा. तुझ करिता आम्हासी, लाभ झाला असे मानसी. गुरुचरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होयते. म्हणे त्रैमूर्ती अवतरोण, तीर्थे हिंडे केवी आपण. विशेष झाला गोकर्ण, म्हणून पुससी आम्हा ते. दत्तात्रेय आपण, तीर्थे हिंडे तयांचे कारण. भक्तजन हितार्थ दीक्षेस्तव जाण. उपदेश करावया, विशेष तीर्थे आपुले स्थान. गोकर्णी शंकर असे जाण, याच कारणे निर्गुण. त्रैमूर्ती वसती तया ठाई, गोकर्णीचे महात्म्य. सांगतसे अनुपम्य, एकचित्त करुणी नेम. ऐक शिष्या नामधारका, त्या तीर्थाचे आदी अंती. सांगेन तुम्हा विस्तृती, जे पूर्वीवर लादले असती. अपूर्व असे ऐकता. महाबळेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका. आख्यान त्याचे ऐका, लंबोदरे प्रतिष्ठिले ते. शिष्य म्हणे सिद्धासी, तीर्थमहिमा वानिसी. विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी, विस्तारोणी सांगमज. ऐसे शिष्य विणवित, ऐकोणे बहु संतोषित. निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या, नाम तियेचे कैकया. ईश्वरभक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळ. नित्य करी शिवपूजन, पूजे विन नैघे अन्न. ऐसे करिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करुणी. पूजी अति संतोषोनी, भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर, नाम तया दशशिर. आला तेथे वेगवत्तर, मातृदर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी. माता सांगे विस्तारेसी, लिंग पूजिले मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी. मृत्तिकेचे लिंग पूजिसी, अभाग्य आपुले म्हणत असे. मागुती म्हणे तियेसी, पूजिता फळ काय असी. कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलास आणूनी तुझपासी. देईन हे निश्चयसी, सायस काऊ करीतेसी. ऐसे बोले तो रावण, माते सवे करीपन. आणि न त्वरित उमारमण, कैलासा सहित लंकेसी. पूजा करी वो स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग का करीसी. म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरे शिवपुरासी, शुभ्ररम्य पर्वतासी. धरुणी हालवी क्रोधेसी, 20 बाहू भुजाबळे. आंदोळले कैलासभुवन, उपटी तसे तो रावण. दाही शिरे टेकून, उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावणे पर्वतासी, कर टेकून मांडीसी. उचलिता झाला प्राणेसी, सप्त पाताळ आंदोळले. फणा चुकवी शेष आपण, कुर्म भ्याला कापोन. भयचकित देवगण, अमरपूर कापतसे. कंप झाला स्वर्ग भुवन, सत्यलोक विष्णू भवन. एरू पडतसे गडबडोन, म्हणती प्रलय मांडला. कैलासपुरींचे देवगण, भयाभीत झाले कंपायमान. भयाभीत गिरिजा आपण, होऊनी गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी. आंदोळ तसे सभेसी, पडो पाहता निर्धारे. नगरात झाला आकांत, बैसलेती तुम्ही स्वस्त. करा प्रतिकार त्वरित, म्हणून चरणा लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी. रावण माझा भक्त परियेसी, खेळत असे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी, विनवी गिरिजा नमोनी. रक्ष रक्ष शूलपाणी, समस्त देवगणाते. ऐकोणी उमेची विनंती, शंकरे चेपिला वामहस्ती. दाही शिरे भुजांसहिती, दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मणी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित. दातसे स्तोत्र करीत, शरणागता रक्ष म्हणून. त्राही त्राही पिनाक पाणी, जगद्रक्षक शिरोमणी. शरण आलो तुझे चरणी, मरण कैचे भक्तासी. शंकर भोला चक्रवर्ती, ऐकोणी त्याची विनंती. चेपिले होते वामहस्ती, काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथुनी लंकेश्वर, स्तोत्र करीत असे अपार. स्वशिरे छेदोनी परी करे, तंतू लाविले निज अंतरे. वेदसहस्र एकवचने, वर्णक्रमादी विस्तारोणे. सामवेद अति गायनी, समस्त रागे गात असे. गणरसस्वरयुक्त, गायन करी लंकानाथ.
तयांची नामे विख्यात सांगेन ऐका एक चित्ते. 8ही गण प्रख्यात उच्चारी तसे लंकानाथ. मगण ब्राह्मण प्रख्यात नगण क्षत्री विशेष. भगण वैश्य ध्यानेसी तगन शूद्र वर्णेसी. जगन दैत्य परियेसी रगण प्रत्यक्ष च्युत गुणे. सगन तुरंग रूपेसी यगन शुद्ध परियेसी. विस्तारित गायनेसी लंकापती रावण. गायन करीत नवरसेसी नावे सांगेन परियेसी. शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करुण रसे. रौद्रवीर विभत्सेसी गायन करी अतिउल्हासी. वेणू वाजवी सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधीने. जंबूद्वीप वास ज्यासी षडज स्वर नाम परियेसी. कंठीओणी उपज त्यासी मयूर स्वर आलापित. उत्तम वंशी उपज ज्यासी गिरवाण कुळी ब्रह्मावंशी. पद्मपात्र वर्ण परियेसी वन्नी देवता शृंगार रसे. द्वितीय स्वर ऋषभासी जन्म प्लक्ष द्वीपासी. उपज हृदयस्थानेसी चापस्वर आलापित. प्रख्यात जन्म क्षत्रवंशी विराजवर्ण यमदेव देसी. क्रीडा अद्भुत रसयसी वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गांधारेसी गायन करी रावण परियेसी. कुश द्वीप वासजासी नासिक स्थान अवधारा. अजस्वर आलापत्यासी गिरवाण कुल वैश्यवंशी. सुवर्णवर्ण कांतेसी चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चातुर्थक क्रौंच द्वीप वास एक. उरस्थान उक्त उच्चारी मुखे क्रौंच स्वरे आलापित. गिरवाण कुळ ब्रह्मावंश कुंदवर्ण रूपसुरस. ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणारस. शाल्मली द्वीप भूमीसी जन्म पंचम स्वरासी. कंठी उपजोनी नादासी कोकिळा स्वरे गातसे. ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी. कृष्णवर्ण रूप त्यासी गणनाथ देव हास्यरसे. श्वेतद्वीप जन्मख्यात स्वर असे नाम दैवत. ललाट स्थान नाद व्यक्त दुर्दरु स्वरे आलापी देखा. ऐसा दैवत स्वरासी बिभत्स रस अतिउल्हासी. गाय रावण परियेसी ईश्वरा प्रतिभक्तीने. पुष्कर द्वीप उपजे त्यासी निषाद स्वर नाम परियेसी. उत्पत्ती तालव्य संधीसी हस्ती स्वरे गातसे. असुरवंश वैश्यकुळी कल्पशुद्ध वर्ण पाटली. तुंबर मुनी देवता जवळी सूर्यदेवता अवधारी. भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असे निका. येणे परी सप्तस्वरिका गायन करी लंकानाथ. रागसहित रागिणीसी गायन करी सामवेदासी. श्रीरागादी वसंतासी आलाप करी दशशिर. भैरवादी पंचमरागी नटनारायण मेघरागी. न गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती. गोवडी कोल्हाळ आंधळी द्रविड रागी कौशिक माळी. देवगांधार आनंदलिळी गायन करी लंकानाथ. धनाश्रिया वराडीसी रामकली मंजिरेसी. गौडी दशाक्षी हारीसी गायन करी लंकेश्वर. भैरवी गुर्जरी सहित वेळावली राग ललित. कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर. त्राटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका. सैंधवा माळाकी ऐका गायन करी लंकानाथ. बंगाली राग सोरटीसी कामबोध मधुमाधवीसी. देवा क्रिया भूपाळीसी गायन करी दशानन. रागवल्लभ माधुरीसी रावेरी राग हर्षी. विहंगदात्री चंडीसी वसवी जादी रागाने. शिर कापुण आपुले देखा यंत्र केले करकमळिका. शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे. समयासमयी आलापन करी दशा शिर आपण. प्रातःकाळी करी गायन अष्टराग परियेसा. मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी भूपाळी. मल्हार धनाश्री बंगाली प्रातःकाळी गातसे. बराडी ललिता गुर्जरासी गौडाक्री आहिरी कौशिकेसी. माध्यान्ह समयी गायनासी रावण करी परियेसा. कुरंजी तोडी माल श्रियेसी दशांक पंचम परियेसी. अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वराप्रती गातसे. चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्रीरागासी. देवकीपट मंजिरेसी वसंतुरागे ऋतुकाळी. ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी. निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबाचीये. रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी. निजरूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख. पंचवक्त्र त्रिनेत्रेसी उभा राहुणे संतोषी. काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणत असे. म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझपासी. लक्ष्मी माझे घरची दासी 8 निधी माझे घरी. चतुरानन माझा जोशी 33 कोटी देवहर्षी. सेवा करी ती अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू. अग्नी सारिखा सेवा करी वस्त्रे धूत अतिकुसरी.
यम माझा आज्ञाधारी, निरोपा वेगळा न मारी कवणा. इंद्रजिता सारखा पुत्र, कुंभकर्णा ऐसा भ्रात्र. स्थान समुद्रा माझे पवित्र, कामधेनू माझे घरी. सहस्त्रकोटी आयुष्य मज, हे सांगणे न लगे तुझं. आलं असे जे काज, कैलास नेईन लंकेसी. व्रत असे जननीसी, नित्यपूजन तुम्हासी. मनोरथ पुरवावे भक्तीसी, कृपा सिंधू दातारा. ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असे पूजेसी. काय करीसी कैलासासी, आत्मलिंग तुझं देतो आता. जे जे मनींची वासना, पुरेल त्वरित एक जाना. लिंग असे प्राण आपणा, म्हणून दिधले रावणासी. पूजा करी वेळ तिन्ही, अष्टोत्तर शत जप करोणे. रुद्राभिषेके अभिषेकोनी, पूजा करावी एक चित्ते. वर्षे 3 जे पूजिती, तेची माझे स्वरूप होती. जे जे मनी इच्छिती, ते ते पावती अवधारा. हे लिंग असे जयापासी, मृत्यू नाही गा परियेसी. दर्शन मात्रे महादोषी, उद्धरतील अवधारा. ठेवू नको भूमीवरी, जोवरी पावे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी, तुझी ईश्वर होशील. वर लाधोनी लंकेश्वर, निरोप देत कर्पूर गौर. करुणी साष्टांग नमस्कार, निघाला त्वरित लंकेसी. इतुका होता अवसर, नारद होता ऋषीश्वर. निघोणी गेला वेगे सत्वर, अमरपुरा इंद्रभुवना. नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्त चित्ते बैसलासी. अमरत्व दिधले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंग देत कर्पूर गौर. आणिक दिधला आसेवर, तुची ईश्वर होशील. वर्षे 3 पूजिली आसी, तुची माझे स्वरूप होसी. तुझे नगर कैलासी, मृत्यू नाही कदा तुझं. ऐसावर लाधुनी, गेला रावण संतोषोनी. 33 कोटी देव कोठुनी, सुटती आता तुम्हासी. जावे त्वरित तुम्ही आता, सेवा करावी लंकानाथा. उर्वशी रंभा मेनका, त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे. ऐसे वचन ऐकोनी, इंद्र भयभीत म्हणे. नारदा विनवी कर जोडूने, काय करावे म्हणत असे. नारद म्हणे इंद्रासी, उपाय काय त्वरितेसी. जावे तुम्ही ब्रह्मयापासी, तयासी उपाय करील. इंद्र नारदा समवेत, गेले ब्रह्मलोका त्वरित. विस्तारोणिया वृत्तांत, सांगे इंद्र ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी. दैत्यवैरी ऋषिकेशी, उपाय करील निर्धारे. म्हणून निघाले 3 जण, पावले त्वरित वैकुंठ भुवन. भेटला तत्काळ नारायण, सांगती वृत्तांत रावणाचा. विरींची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करावा वेगेसी. कारण असे तुम्हासी, राम अवतारी परियेसा. 33 कोटी देवासी, घातले असे वंदीसी. याची कारणे तुम्हासी, करणे असे अवधारा. ईश्वराचे प्राणलिंग, घेऊन गेला राक्षस चांग. आता रावणा नाही भंग, तोची होईल ईश्वर. त्वरित उपाय करावा यासी, पुढे जड होईल तुम्हासी. निर्दाळवया राक्षसासी, अवतरुणी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरानन, मग कोपोन नारायण. कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा परियेसी. प्राणलिंग रावणासी, द्यावया कारण तुम्हा काय. रावण क्रूर महादैत्य, सुरवर सकल त्याचे भृत्य. कारागृही असती समस्त, केवी सुटती सांगा आम्हा. ऐसे दुराचारी यासी, वर देता उल्हासी. देवत्व गेले त्याचे घरासी, देईल स्वर्ग निर्धार येतो. घेईल स्वर्ग निर्धार येतो. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो तयाचे भक्तीसी. विसर पडला आम्हासी, संतोषे दिधले प्राणलिंग. आपले शिर छेदुनी देखा, वीणा केला स्वहस्तका. सप्तस्वर वेदादिका, गायन केले संतोषे. जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परियेसी. भूली पडली भक्तीसी, लिंग गेले प्राण माझा. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसा वर देता. आम्हा जायास होय तत्वता, दैत्य उन्मत्त होता ती. देवद्विज लोकासी, पीडा करीती बहु अशी. याची कारणे आम्हासी, अवतार धरणे घडते देखा. कधी दिले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या आता. ऐकताच शिववचन, उपाय करी नारायण. धाडिले चक्र सुदर्शन, सूर्य आड व्हावया. बोलावणी नारदासी, सांगत असे ऋषिकेशी. तुम्ही जावे त्वरितेसी, रावण जातो लंकेसी देखा. मार्गी जाऊनी तयासी, विलंब करावा परियेसी. जाऊन द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्याआड, स्नान संध्या रावणा चाड. तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी. ऐकोण या श्री विष्णूच्या बोला, नारद त्वरित निघून गेला. मनोवेगे पावला, जेथे होता लंकानाथ. नारदाते पाठवणे, विष्णू विचारी आपुल्या म्हणे. गणेशासी बोलावणे, पाठव म्हणे विघ्नासी. बोलावणे गणेशासी, सांगे विष्णू परियेसी. कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मनोरथ पूर्ती. तुझ जे का उपेक्षिती, विघ्ने बाधती त्यासी. तुझ नेनता रावण देखा, घेऊन गेला निधान ऐका.
प्राणलिंग अतिविशेखा नेले शिवा जवळूने. आतात्वा करावे एक रावणापाशी जाऊनी देख. कपट रूपे कुब्जक बाळ वेश धरून या. वाटेसी होईल अस्तमान रावण करील संध्यावंदन. नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी. आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमीसी. शौचाचमन समयासी आपणा जवळी न ठेवीजे. बाळवेशे तुवा जावे शिष्यरूप करुणा भावे. सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुने. संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वासरीती. तुवा ठेवावे तात्काळ क्षिती लिंग राहील तेथेची. येणेपरी गणेशासी शिकवी विष्णू परियेसी. संतोषोनी हर्षी भातुके मागे तयेवेळी. लाडू तिळव पंचखाद्य इक्षुक खोबरे डाळिंब आद्य. शर्करा घृत क्षीर सद्य द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजवून आपणासी तांदूळ लाह्या साखरेसी. त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणत असे. जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शारंग धरे. भक्षित निघाला वेग वक्त्रे ब्रह्मचारी वेश धरुणे. गेला होता नारद पुढे ब्रह्मा ऋषी महात्म्य गाढे. उभा ठाकला रावणा पुढे कवन कोठुनी आलासी. रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी. केले उत्कृष्ट तपासी तोषविले तया शिवा. तेने प्रसन्न होऊनी आम्हासी लिंग दिदले परियेसी. आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा दैव थोर तुझे आता. लिंग लादलासी अद्भुता जाणो आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हासी खुणे ओळखे परियेसी. लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझ लागी. नारदाची या वचनासी न करी विश्वास परियेसी. दाखवी तसे दुरोणी लिंगासी व्यक्त करुणी त्या समय. नारद म्हणे लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा. सांगेन तुझ बहु सुरसा बैसोनी ऐके स्वस्थ चित्ते. लिंग उपजले कवणे दिवशी पूर्वी जाणिले तयासी. एक चित्ते परियेसी कथा असे अतिपूर्व. गिळोनी सकळ सौरभासी मृग एक काळाग्नी समेसी. ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वरासी गेले होते पारधीयेसी. मृग मारिले परियेसी भक्षिले मेद तयेवेळी. तयासी होती तीन शृंगे खाली असती तीन लिंगे. तिघी घेतली तीन भागे प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा ऐक कानी जे पूजिती वर्षे तिने. तेची ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तेची होय. लिंग असे जयस्थानी तोची कैलास जाणमणी. महत्व असे याच गुणे ब्रह्मा विष्णू महेश्वरासी. असे आणिक एक बर्वे सांगेन ऐक एक भावे. रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्त आहे जवळी. संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्रवेद आचरसी. संध्याकाळी मार्गक्रमीसी वाटेस होईल तुझ निशी. संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी. म्हणून नारद विनयसी पुसुणी या रावणासी गेला नदी तीरा. इतुकी अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी. रावणापुढे चाचरी समिधा तोडी कौतुके. रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी. संध्या करावी त्रिकाळीसी संध्या घडला म्हणत असे. ईश्वरे सांगितले आम्हासी लिंग न ठेवावे भूमीसी. संध्यासमयी झाली निशी काय करू म्हणत असे. तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी. हिंडत असे नदी तिरी देखिला रावणे तयेवेळी. म्हणी विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत. न करी आमुचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेसी लिंग असेल तयापाशी. बाळक असे हे निश्चयसी म्हणून गेला तयाजवळी. देखोण या दशशिर पळत असे लंबोदर. रावण झाला द्विजवर अभय देऊनी गेला जवळी. रावण म्हणे तयासी तू कवनबा सांगा आम्हासी. माता पिता कवन तुझसी कवन कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससी कवन्या कारणा. आमुच्या बापे तुझ्या ऋणा काय द्यावे सांग मज. हासोनी या लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर. सांग बाळका कवणाचा कुमर प्रीतीभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी. जटाधारी भस्मांगासी रुद्राक्ष माळा असती देखा. शंकर म्हणती तयासी भिक्षा मागणे अहर्निशी. वृषारूढ उभा सरसी जननी ते जगन्माता. इतुके आम्हासी पुसतोसी तुझ देखता भया मानसी. बहुत वाटे परियेसी सोड हात जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी तव पिता असे दरिद्री. भिक्षा मागे घरोघरी सौख्य तुझ काही नसे. आमुचे नगर लंकापुर रत्नखचित असे सुंदर. आम्हा सवे चाल सत्वर देवपूजा करीत जाई. जे जे मागसी आम्हासी सकळ देईन परियेसी. सुखे राहावे मजपासी म्हणे रावणे तयेवेळी. ब्रह्मचारी म्हणे त्यासी लंकेसी बहुत राक्षसी. आम्ही बाळक अरण्यवासी खातील तेथे जाताची.
न येऊ तुझिया नगरासी, सोड जाऊ दे घरासी, क्षुधे पीडतो बहुअसी, म्हणून भक्षितो भातुके. इतुके ऐकुडी लंकानाथ, त्या बाळका संबोधित, लिंग धरी ऐसे म्हणत, मी संध्या करीन तोवरी. बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, मी ब्रह्मचारी अरण्यवासी, उपद्रव नको म्हणत असे. तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, नघे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुझ लागे. नानापरी संबोधित, लिंग देत लंकानाथ, संध्या करावे आपण त्वरित, समुद्र तिरी बैसला. ब्रह्मचारी तयासी, उभा विनवितसे रावणासी, जड झाली या आपणासी, ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ तीन परियेसी, बोलावीन तुम्हासी, वेळ लागली या परियेसी, आपण ठेवीन भूमीवरी. ऐसा निर्धार करुणी, उभा गणेश लिंग घेऊनी, समस्त देव विमानी, बैसोनी पाहती कौतुक. अर्ध्य समयी रावणासी, बोलवी गणेश परियेसी, जड झाले लिंग आमासी, सत्वर घेगा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा, रावण करी अति विवेका, हाता दाखवी बाळका, येतो राहे म्हणोनी. आणिक क्षणभर राहोणी, गणेश बोले वेळ दोनी, जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे. नय रावण ध्यानस्थ, गणेश असे विचारित, समस्त देवा ते साक्षी करीत, लिंग ठेवीत भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोणी, लिंग ठेविले स्थापोनी, संतोष झाला गगनी, पुष्पे वर्षती सुरवर. अर्घ्य देवणी लंकेश्वर, निघोनी आला सत्वर, लिंग देखिले भूमीवर, मणी विकळ जाहला. आवेशोणी रावण देखा, ठोसे मारी गणनायका, हास्यवदने रडेतो ऐका, भूमीवरी लोळत असे. म्हणे माझी या पित्यासी, सांगे ना आता त्वरितेसी, का मारिले मज बाळ कासी, म्हणून रडत निघाला देखा. मग रावण काय करी, लिंग धरोणिया दृढ करी, उचलू गेला नानापरी, भूमी सहित हालत असे. कापे धरणी तये वेळी, रावण उचली महाबळी, नये लिंग शिर आफळी, महाबळी राहिला. नाम पावला याची कारणे, महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढिता रावणे, गोकर्णाकार जाहले. ऐसे करिता लंकानाथ, मागुती गेला तपार्थ, ख्याती झाली गोकर्णात, समस्त देव तेथे आले. आणि असे अपार महिमा, सांगत असे अनुपमा, स्कंदपुराणी वर्णिली सीमा, प्रख्यात असे परियेसा. ऐकोणी सिद्धाचे वचन, नामधारक संतोषोन, पुनरपि चरणा लागे जान, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम षष्ठोध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.